तुमच्यावर झालेल्या केसमध्ये किंवा तुम्ही केलेल्या केसमध्ये कोणतेही जिंकण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत कधीही सोडायचे नाहीत. कारण की केस कोणत्या टप्प्यावर फिरेल हे कधीही सांगता येत नाही. कारण की कधी कधी पोटगी लागू नये म्हणून आपण वेगवेगळे मार्ग अवलंबता. कधी कधी पोटगी लागल्यावर देखील 379चा कलम असेल, 340 CRPC असेल किंवा क्रॉसमध्ये आपल्या बाजूने येणाऱ्या गोष्टी असतील, केस त्यावेळीही फिरू शकते. पुढच्या बाजूला आपल्याबरोबर कॉम्प्रोमाइजला यायला भाग पाडू शकता. त्यामुळं क्रिकेट आणि कोर्टातली केस ही शेवटपर्यंत कधीच सोडायची नाही, हे मात्र लक्षात ठेवा. कारण जर आपण केस सोडत असाल तर मग आपण जिंकणार नाही. जिंकण्यासाठी सर्वात पहिल्यांदा काय पाहिजे तर तुमची जिंकण्याची मानसिकता हवी. जिंकण्यासाठी तुम्हाला बाकी प्रयत्न करणं तुमच्या हातात आहे. बाकी जो प्रयत्न करेल त्याच्या मागे स्वतः शंभू महादेव महाकाल असणारच आहे.